काय करा रे वा, काय जराशी चकचकू देऊन नाही राहिले हे तर. पण आता कोण कोट्यात आहे आणि कोण नाही काही समजत नाही वा. आले घरावर गोटेच पण आता नाही का. हो ना, करावं तर करावं काय. काय चला म्हणलं, काय विचार काय करून राहिले तुम्ही? हो चला ना. चला ना, मी तेच म्हणून राहिलो चला. मला वाटतं दूरच्या रस्त्याने नाही लागत नाही का. हो, तिथपर्यंत काहीतरी स्वस्त येईल. हो चला ना, चला चला चला. बाकी काही म्हणा पण नाही का. हो लट्टावली पण आहे डोकाची बी. हो चला मग चला. हो हो घामच फुटला. चला चला. नाही मग तिला 1.5 पोत्यानं होईल नाही. हो 1.5 पोत्यानं आता समजा 100 लोक होईल जुटून टाकायचे. असं वाटते बा. लागेल ना आता 1.5 क्विंटल आणलं बघू. आता समजा पाय ना तो हिशोबानं लागत समजा अजून 50 किलो देतो मा घरचा आहे त्याचा काय विषय आहे. पण पैसे देतो बा. हो नाही तर मग आपत्ती धंदी. हां हो आपले 1.5 क्विंटलचे पैसे आपल्याला आले पाहिजे बस. अरे 1.5 क्विंटल काय म्हणून राहिला तू. 3 लिहितो ना मी यादीतनी. आपल्याला काय फक्त यादी देणं आहे, त्याने पैसे मागणं आहे. मग काय आता 3 क्विंटल गहू लागला बा. हो लोक आले तेवढे. आता त्याला काय एवढा अंदाज असते काय किती लागलं आणि काय लागलं. हां चांगली अगर बघ यादी बी किराण्याची शिल्लक वाढलं. हो 1 पिपा तेलाचा लागते तर 2 पिपे होय ना आहे की काय आपल्याला. हां मी बी आता दैनाचे 3 क्विंटलचे 10 रुपये किलो दैन आहे बा. हो झालं 3000 रुपये मी काढतो. निघेल आले काय आपलं काय चाललं. पण काही म्हणायचे हो ना नाही का बयाडच म्हणून लागत नाही. खादोड्या काही गरज होती एवढी लोकायला समजा जेवण द्यायची हे ते. हां हो काही गरज त्याले. पण आता हां हो आपल्याला काय करावं लागते नाही का. हो देते तर दे मग. हां घे शेकूनले का. हो किराण्याचं बिल चांगलं काढतो पण अगोय पगय जरासा. हो शिल्लक वाढलं. हो सरपंचाने दिलेली यादीतनी डबलच मारजू. हो घरचंही झालं पाहिजे काही एक एक पिपा घरी तेलाचा हे ते. हां बाकीचे पात्र गित्र शिल्लक वाढलं म्हणजे पुढे कामी आले पाहिजे आपल्याला. हां जितकं जास्त कव्हर करता येईल तेवढं करतो. हां हो कमीत कमी भाजी 50,000 लोक गेली पाहिजे. हो आपले आचार्य देणके नाही का. हो त्याची बी 1000 रुपये 2000 रुपये काढतो म्हणलं त्याची भाजी करायची. का मोठे ना भाऊ कंडिला बोलते काय पोलीस आले त्याच्या पोलीस दिसून आले बा पाठ करते. बापरे पोलीस आहे राजा. 3 पोलीस आहेत नाही का बाप्पा बाप्पा. तुम्ही का आता ते देवदास संग दिसून राहिला मध्ये. काय आहे मला गडबड लेखाची. गडबड म्हणजे आज तर गडबड असते ना गावात नाही. हां हे बघा मी तर म्हणतोय बा मारते मला म्हणे येतो म्हणे जाऊन मी. हो बहुतेक लेखाचं काही डाव घेतो नसं मांडला ते ना. हां हो दरवर्षी आता हे पोट्टेकानी अर्धा 1 घंटा 2 घंटे घेत येतो. हां चला बा मनोरंजन. पण आता हे हां काही पाहिजे बा म्हणलं. तू पोट्ट कुठं आहे का माहिती तुले. पैसे किती होते त्याचे पैसे. हो बहुतेक ते गेलंच ते. हो गेल्याशिवाय राहते का ते दरवर्षी जातेच असते पोट्टे. कुठेतरी डाव बसला असं हे जर तिथं गेले तर नाही का पोट्टे सापडायची लेखायची. हां हो ना येत नाही म्हणे आज पोलिस आले कसे काय. बरोबर ते काय कसं काय करायचं तर हो पाय म्हणलं. अरे हो ना इकडे नको पाहू ना. ते गेल्यावर बरोबर आपण फोन लावू ना पोट्टे यायले. फक्त त्याले तिथून सरकूच देते यायले. हो ना ते इकडे नको पाहू. तू तिकडे पाय ना शेकीन ना आपल्यावर. मग बरोबर फोन लावतो मी. हो टेन्शन नको घेतो. प्रजा तिकडेच पोराला पण मी काय म्हणतो लवकर फोन मार्गड आहे तू. हा पटकन फोन मारते पोट्टे येईल कुठं म्हणा पोया म्हणा लवकर. अरे हो ना फोन तर लावाच लागते रे बाबा अर्जन. पण ते तिथं उभे आहेत ना रे बा. त्याच्यात एकदा फोन काढला तर मग तो ऐकलंच आपल्याला. हां हो तू तिकडे नको पाहू मा इकडे पाय. हो आपलं बा लक्ष नाही. हो असं दाखव बरोबर. नाही तर मग त्याला वाटायचं बा हो हे काहीतरी करते वाटते कारनामा. हो जरा ती बी लय छत्री असते बरं. हो मा इकडे पाय तू बयाच आपल्या गोष्टी चालू दे. हो आपलं बा लक्षच नाही द्यायच्याकडे. हो ते काय करते पाहू दे. आता सटकले की फोन लावून देऊ. हां हो थांब तिथंच उभी आहे ती. हो मा इकडे तोंड कर. अरे बापरे हिटरी मुलकी. हो सांगा आता हे काय करून राहिले आता इथं. हो करते बेंगा आमटा नाही का. हो 100% फोन पान काही ना काही करते. हो यायले लवकर आवरा लागल नाही तर बस काम झालं आपलं फेल. जमलं आता कधी लावायचे दिसलं म्हणजे आता काही सांगायचं कामच नाही का. जे काय करायचं ते करतील ते आता. चला ना मग दाखवून देतो ते कोठा. पटकन कसं म्हणजे टेन्शनचं काम नाही मग. हो ना जाऊ ना. हो गडबड नाही आहे. तुम्ही थांबा 1 मिनटं. हो आलोच मी. हो त्याला भेटून ये तुम्ही 2 मिनटात. हो तुम्ही इथंच थांबा सांगले सर. हो लक्ष ठेवा ना यायचे दोघांचे मोबाईल घेऊन घ्या म्हणला. हो तुमचे दोघांचे मोबाईल यायच्याकडे जमा करा. हो म्हणजे कसं आम्हाला काळजी नाही मग. हो आलोच मी 2 मिनटात. द्या म्हटलं मोबाईल द्या तुमच्या. हो दोघांचे मोबाईल देऊन द्या. हो म्हणजे कसं नंतर तुम्हाला वापस करून देतो मी. हो आणा द्या. काय साहेब आता कठीणच काम झालं तुमचं बी. हो दे बा देवला दे. हो माया देतो बा काय याच्यात. पाहिजे म्हणलं कंडी बाबूजी. हो आपल्याकडे शिवरायला म्हणलं ते पाहिजे. हो ना तुम्ही तिकडे नका लक्ष देऊ ना. हो आपण आपल्या कामात व्यस्त आहो बा असं दाखवा ना. मग हो आपल्याला काही घेणं नाही असं दाखवायचं. हो तिकडे बा तिकडे.
अरे सांगू ना कधी लागून तुम्हाला इतके फवारे खतरनाक झाले ना लय बा काळजी घ्यायला लागते आता. हो माणसाला सांगतो तुम्हाला असं पहिल्यासारखी फवार नाही आता. मग काय आता माणूस बा एकदम हँग होऊन जात डोकं. आहेच ना तेच आहे म्हणा. कसं आहे फवारे मारताना माणसाला लय सुरक्षा ठेवावं लागते. हात धुवा लागते जेवायच्या आधी लय करावं लागते बा. मग काय तर लय औषधं पॉवरफुल झाले आता. अरे बापरे साहेब आले का? या साहेब या 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 या. हो जागच्या जागी विषय बदललाय ना. हो एका मिनिटात. हो अरे काय कसं काय म्हणलं. हा रात्री 10 10:30 वाजून राहिले. हो काय दळण काय आता हे एवढा टाईम असते का म्हणलं. काय करता साहेब मोठी कठीण परिस्थिती आहे गावातनी. हो ना लाईन तर काय हातचं नाही ना. मग सकाळी जर लाईन नसली तर तिकडे पंक्तीवाले आमच्या नावानं बोंबलतात ना. मग चक्कीवाल्यांना येणंच नाही दिलं बा. मग आपण काय म्हणा म्हणून बा आताच काढून दिलं. उद्या आहे आमची इथं कसं जेवणाचा कार्यक्रम करीचा. म्हणून म्हणलं कसं बा आजच्याच रातच्या रात काढून टाकावं. का चांगलाच मोठा भंडारा दिसून राहिला. गहू घेऊ तर लय दिसून राहिले मग. उद्या येईल बोलावं नाही का. हो येईल का आपल्या घरचं चाललं. अरे बा आपलं म्हणलं 150 का 100-150 लोकांचा समजा करीचा कार्यक्रम आहे. मग हो मिरच्याची भाजी आहे झणझणीत. म्हणलं तर तुम्ही जर आले तर लय चांगलं होईल. या ना तुम्ही पुरं पोलीस स्टेशनमधले जितके आहे तितके येऊन जा ना मग. असं हो का बरं बरं पाहिजे ना मी. हो जर झालं तर येऊन जाईन काही हरकत नाही. हो फक्त आता एक काम करा तुम्ही. हो आता सध्या 15-20 मिनटं हे चक्की बंद करा आणि माझ्यासोबत चाला तुम्ही. हो आणि तुमचे मोबाईल माझ्याकडे द्या. अरे आला शेवटी डाऊट आलाच यायला नाही का. हो ना हो ना. अरे पण काहून म्हणलं साहेब म्हणलं हे दैनाच राजे मग अजून लाईन जाईन तर आमचं राहून जाईन ना. काय म्हणजे मोबाईलचं काय काम आहे तुम्हाला काहून पण. ते कसं नंतर सांगतो मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो. तुम्ही माझ्यासंग चाला आणि मोबाईल मी माझ्याजवळ द्या. हो मी सगळं सांगतो तुम्हाला. हो चक्की बंद करा लवकर आणि माझ्यासोबत चाला. आता जास्त लागत नाही का. हो बरं बरं ठीक आहे ना ठीक आहे. हो फक्त बस आता 2 मिनिटात मी बस बंद करतो दरवाजा लावतो निघू मग. हो फक्त 2 मिनिटं. 2 नाही 5 मिनटं लागले चालते पण तुम्ही आमच्यासोबत चाला. हो करा बंद मारा सगळं चला. चला आता फिटले आता नाही का. हो डावात बसणारे कोण कोण आहे आता काय सांगा. आता भाण्या नसला पाहिजे का. हो आता चला हो का देवीदाची तिथे 2 पोलीस उभी आहे इथं हे. हो काय चवणी करणार आहे कोणी. बरं बरं हो चला चला हो करतो बंद. जादू सामान आहे काय तर. अरे कपडे असते त्याच्यात. काही कोणता ड्रेस घालला का नेम आहे का. मग कायले म्हणत असते डिटेक्टिव्ह. दे बॅग दे इकडे. ठीक आहे ये म्हटलं. हो लवकर ये म्हटलं जास्त वेळ थांबू नको. काम झालं की परत ये घरी. हो बस आता निघा लागते. आधीच तर उशीर झाला. का 10 वाजली तर 10:15 वाजून राहिले. हो चले तुम्ही आता लवकर. हो चल दे. हे इथे कशी काय आले. हो पांडे साहेब इतक्यात असतील ते. तर पांडे साहेब कुठं हो. साहेब पांडे साहेब आहे का. कुठं आहे म्हटलं चांगले साहेब. आता गाडी बेवारच ठेवून पांडे साहेब गेले कुठं समजा. आवाज दिला तर आवाजही देऊन नाही राहिले. काय आहे काय हे. जाबरू कुछ तो गड़बड़ है भाऊ. देते ना सगळे तुम्ही गडबड नको करू. थांबा जरा गडबड नको करत. देते सगळ्याचे पैसे देते. आम्ही काय 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 देऊन नाही राहिलो का. थांबा ना गडबड नका करू ना. एखादं मन हात नका टाकू ना. काय का बडभू काय चाललं नाही बुसरायला आपला. हो सगळे तिकडे चालले ना. आपल्या घरात काही येते का नाही मारत्या. बरोबर पिस ना बे. अरे कायचं आम्ही घाट्यात आहो ना इकडे. मग सगळे तुम्हीच ओढून राहिला हात. आमच्याकडे काय येऊन राहिलं. 4 हात तुमच्याकडे चालले 1 आमच्याकडे येऊन राहिला. मग तिकडे झुंबर मस्त कमवून राहिले. चालले टाका मांडा बघा बा. मी काय म्हणतो 50च्या खाली मांडू का खरं भाण्या. ते चिल्लर नाही राहत आमच्या बुद्धी आले. हो 20-20 रुपये दादा चालणार नाही. 50ची मांडा तुम्ही काय. सगळ्यांना 50 मांडा ना घरावर तुम्ही. येडी काय आपल्याला हरामध्ये फुकटाची भेटायला पैसे. मांडा ऐकी नका करू. मारा 50 100 2-2 3-3 घरं मांडा. काय मांडा काय एक नाही येऊन राहिला आम्हाला. हो जाऊ दे मांडा शांतन भाऊ. 3 मांडा आपले. एखादं म्हणा आला तर आला नाही गेला तर गेला. 500चा मांडा जाऊ दे तिकडे ना. आपल्या जवळचे पैसे यायले फुकटे आहे नाही. खाजून दिला नाही यायले. मग 500 मांडून आपण का गमावता का. थांबा गडबड नका करू तुम्ही. हो बस हे बा 50 मांडा मांडार बा. मांडा ज्याला जे मांडा असते मांडा. काय मांडणार काय करार काही समजून नाही राहिलं मला तर काही यातलं ताल माय भीत लक्ष जमून राहिलं तुम्हाला. नाही बा 300 गाडी ना पोहून आलो मग जमरा लख आहे आपले लख आहे. चला मांडा बे संध्या का लाईन पाटील मांडा तुम्ही बी. द्या ना मारू ना काय राजा माणसा पाहायला आला का फक्त.
काही बा नाही का, मग काय तर हाय ते चालले जाते आपले, मग काय तर कोण जिंकलं याच्यात नाही, कोण वर आला याच्यात नाही का, नाही बा आपण ते हाती नाही टाकू. हो ना टाकतो ना, घ्या ना तुम्ही, घ्या मी नंतर टाकतो नाही पाटील, आम्ही नंतर टाकतो, टाका तुम्ही. उतराजा फोन आला हे बा, एक मिनिट मग बीस तुम्ही थांबा एक मिनिट. कोणाचा फोन आहे पाहू द्या मला एक मिनिट. काही उचलू नको फोन घेणं, जाऊ दे ना तिकडे, काही कोण नाही घरता असं तुझ्या बुड्याला म्हणा, हाय म्हणा शांताराम भाऊजी जाऊ म्हणा मी. फोन हा पण सांगायचं लागेल का नाही मध्ये, थांबा ना तुम्ही, गडबड नका करू ना, मध्ये बोल द्या ना बा. अजून मग फालतू वादा येईन माझ्या घरचा, थांबा तुम्ही. हॅलो, हा बोला, कोण बोल राहिला? हॅलो हॅलो हॅलो, लवकर बोला, हो कोण आहे? हॅलो, हा कोण बोल राहिला म्हणलं? हॅलो हॅलो. अरे झाबरू कोणा बोल राहिला ना, कुठं आहे म्हणलं तू सध्या, घरी आहे का कुठं आहे? हाय कुठं सध्या? घरी आणा म्हणा, घरी आव म्हणा. अरे मी आता घरी बस, आता अंग टाकत होतो मी, झोपत होतो. काय म्हणतो बा, काय झालं बा? काय झालं तेच सांगून राहिलं ना मग मी. हे बा तुला एका शब्दात सांगतो, तू चटकन आहे बा, जिथं असन तिथून जाय. आपल्या गावात कुठं डाव बसला असन काही असन तर पाय लवकर, चटकन त्याला हकलून दे, नाही ते बा सगळे हाती लागणार आहे म्हणलं तुम्ही. कसं म्हणजे दावाचं काय झालं? मारत्या झाबरू काय झालं रे, झाबरू काय झालं रे, हा कोण आलं रे? बाबा तू या वाटते तिथं नाही का, मांडला वाटते, यंदाही मांडलाच वाटते तो. काय मांडला म्हणजे आता काय असते 5-50 रुपये काहीतरी मनोरंजन. हे बा तुला नेहमी सांगतो ना राजा मी, या कामात नको लागत जाऊ, तू दुसरे काम करणं. आता तो घरचं निपटलं प्रकरण, अजून तू नसते आपत आणशील ना. तो डाव मांडला का? अरे मामा तुझ्या भावी सासरे असे सगळे बसेल आहेत नाही तर. हो आम्ही सगळीच इथं बसेल आहो. आता काय सांगा तुले, हो ना, भानून माय कट्ट मांडेला आहे, हे बाकीचे इथं लावणार आहे. ते आपले म्हणजे बाकीचे आहेत म्हणलं, हो आपले बडभाऊ बी आहेत म्हणलं बा. आता नाही का आपत, आता बळभाऊ काही गरज तिथे जायची. नाही का हाताना आता म्हणजे शिकून घेणार हे अंदर जमा झाल्या. अरे बळभाऊ राजा, डबल एम माणसं तुम्ही तिथं कसे काय गेले हो, तुम्ही कायले गेले म्हणलं? तुम्हाला माहित नाही का हे काय असते म्हणून? बाबा मला काहीच माहिती नाही झाबरू, मी काय नाही तुला काही म्हणजे काय पोलीस झालं करे. अरे मला काही समजत नाही, मी फक्त पाहायला आलो, मला काहीच माहित नाही यातलं. मग त्याच्यात मी पाहणारे असो का तिकडे खेळणारे असो, ते सगळे जमा करते ना. हो पाले आलो नसा आलो उभास होतो, ते जमत नाही तिथं. हो दंडुके बसते जमाय करते. हो लवकर हे पहा तुम्ही काहीतरी मार्ग काढा. हो नाही ते पहा पोलीस 100% सांगतो गावात पोहोचलेले आहे. कारण की मला या रस्त्याने दिसलेलं नाही ना, अर्धा किलोमीटर फैसला गाठला ना म्या. लवकर तुम्ही काहीतरी करा. बापाले का पुराच गेम झाला राजा. बरं हो करतो आम्ही. शांतर भाऊ कसं करावं त्याला म्हणजे आमची मामाजी आहेत वाटते नाही का. अरे बाबा मेले आता काम. बाबा लवकर करा, काय करायचं ते. मार्ग काढा पया. फोनवर ऐकलं नाही का तुम्ही? आता काय राहिले, किती आपत आली, कसं करा म्हणलं आता सांगा तुम्ही मस्त बसले. थांब पाहू नको ना पयाच कोण सांगा तुले. अबे मुकाट्यानं बसा ना पहिले, इकडे तू इकडे पहिले इकडे पयाला मग ते फोनवर सांगू लागला ना पोलीस आले म्हणून. इथं बसून कसं काय मग? बरोबर आहे ना त्याचं. पोयत ना इथं थांबता का मग? सगळे रंगे हात सापडता का? सगळे मुद्दे मला सहित. गडबड करू नका ना, हातानं पार गोटा पाडून घेऊ नका तुम्ही. पयत सुटले तर सगळे आनोफान होईन, एखादा दिसला की झालं काम आपलं. एक हाती लागला की झालं, सगळे सापडले समजा. मुकाट्यानं मी काय सांगतो ते ऐका तुम्ही. हो नाही ते बा सांगतो ना, अजून त्याला आपला पता लागला का की इथं म्हणून आपू आले का. मग गडबड करू नका ना, मी सांगतो तसं करा. आता कुठं हालाचं नाही, इथून इथंच बसायचं. मी काय सांगतो ते ऐका पहिले तुम्ही, बसा खाली. काही करायचं इकडे जायला जराच आहे आपल्याला. झालं पटेलच का रे वा. घरी आता वरवास आहे बोले. कसं हो शांताराम काय सांगा लवकर, काय मार्गदर्शन करा ना. अरे बा इतके घाबरून राहिले का, अंगच टाकले तुम्ही तर. इतके टेन्शन नका घेऊ, काही होत नाही. फक्त तुम्ही म्हणजे जर काय घाबरलेले दिसले की 100% अर्धा गेम झाला आपला. बिलकुल निडर राहा, असं काहीच नाही झालं. आता हे इथं कट्ट उचला, बाकीचे सामान पटकन तिकडे कुटरात दडपून द्या. दुसरी गोष्ट पैसे आपापल्या खिशात घालून द्या, समजलं. लवकरात लवकर बाळभो तुम्ही इथंच थांबा, आणि बाकीचे सगळे उचल वाचल करून सगळे वर्गात बसल्यासारखे एकसारखे बसा. अटेन्शन, एका मिनिटात बिलकुल जिकडे तिकडे करा. बाळभो तुम्ही इकडे या, आणि तुम्ही उचला ते कट्ट गिट्ट, त्याला फेका लवकर तिकडे, न्या कुटारात ते. हेच आहे का मग कोटा? हो हेच आहे ना. हो बा, आता हेच आहे कोटा, तर हेच आहे बा. आता दुसरं तर कोणता नाही. पा म्हणलं बा, हेच आहे बा, दुसरं दाखवून नाही राहिलो आम्ही आता. सांगा बा तुम्ही. नाही काही खोटं नाही बोलू राहिलं ना. काऊन की काही म्हणजे असा म्हणजे आवाज जसा पाहिजे तसा येऊन नाही राहिला मला. आतमध्ये दरवाजा उघडा दिसून राहिला. म्हणजे काही दुसऱ्याचाच नाही कोटा दाखवला बा. नाही मी सांग ना मुक्षराम दुटके मायाच खोटा आहे. याच्यात काही खोटं नाही. पहा ना बापा, तर काय होईन हो बापा, मारत्या करते घोर आता. पहा ना पहा.
तुमचं आहे का? बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. हो म्हणजे मारुतराव ढुटकेचं सापडला अजून बाकी आहे आता. बरं, तयारीत राहा म्हणला. हो, कोणी जर बाहेर पाहायला जाऊ नको देऊ म्हणलं इथून ना. हो, कारण की आता कसं आहे, आता काय चंगळ होईल काही सांगता येत नाही. हो, आम्ही आतमध्ये जातो, दरवाजा उघडा दिसून राहिला. हो, सनसनी भाऊ तुम्ही चला म्हटलं आमच्या संग, बाकीच तुम्ही चौघं इथेच थांबा. हो, चला आतमध्ये. नाही नाही, हे पहा, हिंमत जर असली ना तर तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. मग आपल्या बॅचचे 3 पोरं पोलीस लागले आतापर्यंत आपल्या अकॅडमीची. म्हणलं काय त्याचं ना जांगळबुत्त्या, त्याच्यानंतर आपला तो सुन्या लखलगे आपल्याच अकॅडमीमध्ये होते ती. सगळे 3 पोट्टे सिलेक्ट झाले मागच्या याच्यात. म्हणून म्हणतो यावेळेस 12 ऑगस्टला सरकारने जाहीर केल्या. किती जागा केल्या? 14,114 जागा. हो, वेगवेगळे 3-4 प्रकारचे पोलीस कॉन्स्टेबल आहे, वाहन चालक आहे. मग त्याच्यात आपल्याला आपण काय बसतो बा, मग त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. म्हणून म्हणतो तुम्हाला त्याचं काय बायफर्गेशन आहे ते तुम्ही ऐकून घ्या. मामी इथं काय अलगच चालू झालं. मामी इथं काय काय अकॅडमी आहे का? नाही मामी, बरं ऐका पहिले ऐका काय आहे तर. हो ना, ते बरोबर आहे तुमचं सर, पण ते 15,000 जागा म्हणजे काहीच नाही ना. लोक लय येते, पुट्टे लय येते जो. अरे बा, लाखानं भरा मी, त्याची नका काळजी करू तुम्ही. मग हो, तुम्ही पहा तिथं 900 येते ना. अर्धे पहिल्याच राऊंडला खालाच होते ते. मग काय तर चालच नाही बसत त्याचा. आपण कसून चांगलं कसून जायचं तिथं. मग 150 मार्काचा पेपर आहे, 50 आपला ग्राउंडसाठी आहे. 40 क्रॉस करायला लागते तुम्हाला, तर सिलेक्ट होसान तुम्ही. गोळाफेक झालं 100 मीटर, 1600 मीटर, त्याच्यात तुम्हाला मेहनत घ्या लागो. सकाळी 5 वाजता उठून रोज पळायला जावं लागो. निरा काही घर बसल्या होत नाही भाऊ ते. लय करावं लागते यासाठी. आपलं ग्राउंडचं नाही, ग्राउंड टेन्शन नाही, त्याच्यात 40 क्रॉस करू सर. हो, पण ते आपलं लेखीचं लेखाचं त्याचं कसं काय? काही नाही ना, सोपं आहे ना ते. 100 मार्काचा लेखी पेपर आहे. जनरल नॉलेज 25 मार्क. गणित, मराठी आणि बुद्धिमत्ता 25 100 मार्काचा पेपर आहे. जनरल नॉलेज म्हणजे रोज तुम्हाला पेपर वाचा लागो. सवय पाळा तुम्ही. मग आहे ना, आपण 5 रुपये पेपर घेतो ना, वाचतो का तसाच पडून राहायची ते. मग पुरा पेपर वाचा, काय चालू आहे, घडामोडी काय चालू आहे सगळं लक्षात घ्या लागेल तुम्हाला. ऐन वेळेवर सिंदूर मिशन काही झालं हे आपल्याला माहित पाहिजे. म्हणून काही कोणता प्रश्न विचार सांगता येत नाही. इंटरव्ह्यू मध्ये मी सांगतो तुम्हाला. हजर जबाबी पाहिजे माणसांनी. त्यानं म्हणलं, साहेबांना म्हणलं कोणत्या एसटीने आला तू, त्या एसटीचा नंबर सांग. मग काय असते का पाठ आहे का तुमच्या? बसकन काही सांगून द्यायचा. एमएची कोणती असं तसं डमकं 45-17 झालं काय त्याला तेच मान्य असते की बा नाही, ऐन वेळेवर काही ना काही सादर केलं यानं. ते झालं बरं. कागदपत्र कोणते लागत समजा, म्हणजे कागदपत्र काढून ठेवा लागत. आता कागद तर काढाच लागेल का नाही? डॉक्युमेंट शिवाय काही होणार आहे का? त्याचे मागे लागेल तुम्ही. मग आता हे 10वी-12वीची मार्कशीट, टीसी, त्यानंतर आपलं ते बोर्ड सर्टिफिकेट आलं असेल तर ते 6 फोटो, आदिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर, आधार, पॅन, होम कार्डचं जर केलं असेल तुम्ही तर त्याचं बी प्रमाणपत्र असते. 1095 दिवस झाले पाहिजे त्याले. त्याच्यानंतर अनाथाचं ते काय प्रमाणपत्र असेल, कास्ट व्हॅलिडिटी नसेल काढली तर नंतरही चालते, पण कास्ट व्हॅलिडिटी काढा लागते जर आपण जर त्या लाभ घेतला तर. त्यानंतर MSCIT आणि बाकीचं प्रकल्पग्रस्ताचं जर प्रमाणपत्र असतं तर ते EWSचं प्रमाणपत्र, असे भरपूर जे काय आहे ते तुम्हाला मी सांगतो बरोबर. आपल्या क्लासला आल्यानंतर मी पूर्ण डिटेल तुम्हाला माहिती देतो. त्याबद्दल काही शंकाच नाही ना. आज फक्त काहीतरी ओरल मध्ये तुम्हाला मी सांगून राहिलो आज. झालं बा, भिन झालं. एवढे मग्न झाले की हे आता आम्ही आलो तर काही विचार नाही. बाळू काय चालू काय म्हणलं? काही अरे काही आले. अरे नमस्कार साहेब, नमस्कार. काही आले साहेब, अरे काही आले. नमस्कार नमस्कार. काय चालू काय म्हणलं इथं? हो, काय आहे, काय कशाचा कार्यक्रम काय म्हणलंय? काही नाही, बस आपलं थोडंफार मार्गदर्शन पोळ्यानिमित्त आलो होतो माझ माझ्या घरी. हो, त्याला म्हटलं बस चला काही असं तुमच्या गावात नवयुवक हो आपल्या अकॅडमीमध्ये मुलं असतात शिकाले. तर यायला थोडंसं मार्गदर्शन करायसाठी आलो बा इथं. हो, क्लास घेतला. अच्छा, म्हणजे कोणतं अकॅडमी कोणती तुमची, कोणती म्हणलं? चाणक्य हो चाणक्य. सर हो का? म्हणजे बरोबर ठीक आहे. म्हणजे तुम्ही समजा म्हणजे क्लास वगैरे घेत असता नाही का पोलीस भरतीचे? हो, अकॅडमी झालं आपली. हो, MA झालं, डबल MA आपलं. हो, इंग्लिशमध्ये. हो, त्यानंतर आपलं गोल्ड मेडलिस्ट आपण सोशॉलॉजीमध्ये. हो, बाकीचं म्हणजे सगळं ओकेच आहे आपलं. हो का? सर नाही चांगलं काम केलं तुम्ही, चांगलं आहे. हो ना, पण आम्हाला लेखाची जरा वेगळीच माहिती मिळाली होती. हो, काय इथं थोडंसं डाव बसलेला असं तसं ऐकलं होतं आम्ही. सांगा आता काय लोक काही मजा काही समजत नाही लोकांना. काय साहेब सांगतो तुम्हाला. हो, आता आलं लक्षात माहिती तुमचं बरोबर आहे. तुमचं काही चुकलं नाही. हो, फोन आला असेल तुम्हाला एखादा इथं डाव बसला म्हणून. बरोबर हो, आम्हाला तेच म्हणलं, फोन आला, आम्ही मेहनत ना इथं आलो, पण आता इथं जरासं वेगळंच चित्र दिसून राहिलं म्हणून म्हणलं. तेच आहे ना साहेब, कीर्तनाला म्हटलं की ते कोणी असं आहे ते. तर आम्ही काय केलं, बाळूभाऊ म्हणे आमचे मावसभाऊ आहेत ते म्हणे बा असं त्याची इच्छा होती की बा काहीतरी पोरायला सांगा इच्छा, म्हणजे 28चे आतले जे आहेत ते. तर मग मी म्हटलं बा मी पोट्टेला बोलावतो, पण एकही पोट्टे ये नाही. हो, तर मग मी त्याला असं सांगितलं, चला गड्या म्हटलं पोट्टे हो आपण डाव बसू. हो, मारुतरावच्या कोट्या. हो, तर मग कोण ऐकलं असं एखाद्यानं चबऱ्यानं आणि तुम्हाला फोन लावून दिला. हो, तसे काही पोट्टे येत नव्हते, पण आम्ही तसं म्हटल्याच्यानं पोट्टे सगळे आले. हो, आता त्यानं 1 घंटा झाला ऐकून राहिले म्हणलं. हो, असं म्हणे लयच फायदा झाला म्हणे आमचा. म्हणून म्हणलं कसं आहे, काही गोष्टी अशा असतात, काही लोकायला म्हणजे असं आहे त्यानं ऐकलं आणि तुम्हाला फोन लावून नाही दिला. अरे बाप, असं झालं ते नाही. तेच तर म्हणलं का आम्ही इथं एवढं मोठा म्हणजे तज्ज्ञ माणूस आला, डबल MA वाला, आणि असं कसं काय होईन इथं?
बरं बरं बरं, ठीक आहे गलती झाली म्हणलं. हो, करा मार्गदर्शन करा. हां, चल द्या तुम्ही. हां, चला येतो आम्ही. देवदास अरे पाणी गिनी काही काही दिलं का नाही म्हणलं देवदास? दिलं ना दिलं. हो हो बा, हात जोडले रे बा शांताराम घनघणीले. हो 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 हो, हे असा नाही तर माज होई तसा. हो हो, चहा पाणी करतो आता मी त्याले. हो चला साहेब म्हणलं, चला चला. येतो मग. हां, हो, चाल द्या तुम्ही. हां, चाल द्या. हो, मस्त आहे मस्त आहे. चारित्र्य प्रमाणपत्र चांगलं निघालं पाहिजे तुमचं. हो, तेच म्हणलं. हे काही लोक असे डाव वगैरे बसतात आणि अशा ह्याच्यातनी आयुष्य खराब करतात. हां, चारित्र्य प्रमाणपत्र चांगलं निघत नाही मग. हां, तेच म्हणलं. हो, असं कोणी असलं तर डाव वगैरे तुमच्या गावात बसू नका देऊ. हां, असे प्रोग्राम घ्या तुम्ही. हां, चला येतो मग आम्ही. ओके. काहीच नाही झालं, कुणी कुणी पळालं नाही, काहीच नाही. नाही साहेब म्हणलं काय 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 झालं म्हणलं, काय काय होतं इथं? अरे काय बा, काय कठीण काम आहे राजा. काहीच नाही. तुम्हाला तकलीफ दिली बा. हो, तुम्ही ते तुमचं दळून घ्या. हो, काय ते एक निनावी फोन आला की बा असंच आहे म्हणून डाव बसलेला आहे. या इथचा पट्टा दिला होता मारोटा ढुटकीच्या कोट्याचा. हां, इथं राजा एवढा मोठा चांगलं ते मार्गदर्शन करून राहिला माणूस. हां, कोण होय काय आता फोन करणार लेखाचा. हो, बरोबर आहे. बाळू भाऊन काहीतरी केलं वाटते नाही का? हो, त्याचाच आवाज येत जाय जरासा काय बोलायचं तर मला काही समजे नाही. हो, कान लावला होता तर. हो हो, तसं ते बाळू भाऊ होते ना. हो, बाळू भाऊ का चांगले माणसं आहे, त्याने काही सांगत वाटते पोट्याले. चांगलं आहे ते. चांगला तज्ज्ञ मार्गदर्शक आहे. हो, बरं. तर आता कसं आहे, आम्ही येतो म्हणला. हो, जरासं कसं तुमची जरासं आमच्याच्यानं हे तकलीफ झाली तुम्हाला, त्याबद्दल दिलगिरी. नाही तसं काही नाही, तसं काही नाही. तुम्हाला वाटलं ते काही खोटं नाही म्हणा. हो, पण लोक कधी चबरे आहेत. हो, फोन केला असेल तुम्हाला कोण नाही का? हो, जाऊ द्या लोकांना चांगलं नाही दिसत ना. हो, जाऊ द्या. हो, पण त्याला पता काढजा म्हणलं कोण होतं ते हराम खोल्या का. हो, कोण होतं पाहिजे बरं. ते पाठवून त्याची खोलपेटिंग करतो मी, काही हरकत नाही. हां, हो, चला येतो आम्ही. आता पैदल जावं लागते आम्हाला अर्धा किलोमीटर. हो, येतो आम्ही. जमलं बा नाही का? हो हो, बरं या मग. हो, काही हरकत नाही, या. आता कसं हो खदड साहेब, काय वार्ता गिरता अजून तर काही भेटली नाही. हो, दिवस तर निघाला, पण आता कसं काय म्हणलं कोणाला विचारावं. झालं काय नेमकं रात्री काही समजायला मार्गही नाही. कसं काय करावं आता. अरे वा, सगळं सामसूम दिसून राहिला. लाईनी पाटील कुठे दिसून राहिले तुम्हाला? मान तुम्ही. आता आपल्याला किती वाजले? 6:45 वाजून राहिले, तरी अजून उठले नाही ना. मग 100% जमाच केले आहेत. आता समजतेच वार्ता, गुड न्यूज भेटन. तर आता गडबड करू नका. मोठे पाटील आहेत का? उठले का म्हणलं? मोठे पाटील. झालं कामच झालं. आता आले म्हणलं, आले. हो का, मोठे पाटलाशिवाय पर्यायच नाही ना आता. पण आता काही ना काही जमानासाठी यायचं तालतोल. अरे या ना. अरे या बाजी या. चला म्हणलं, चला आले वाटते, उठले वाटते हे नाही का? हो, चला मग काय लवकर उठले कडे. अरे आलो. हो, चला मुंगशीरामजी या ना म्हणून. या. का लवकर उठले तुम्ही? मी आलं कसं 8 वाजता उठता बा. हो, तेच म्हणलं. हो, आता मोठे पाटील मला पूजा गिजा करून राहिली असती. हो, हाय का नाही पाव. बस नेमके आताच गेले, चहा घेतला. हो, बस म्हणे येतो म्हणे. हो, पूजापाती करतो म्हणे. करा. तर म्हटलं नाही कंदीला बस थोडंसं एक विचारत होतो. रात्री गोष्ट समजा विचारतो म्हटलं. हो, तर रात्री असा आवाज येत जा, असा भरपूर असा कोण लोक काय गडबड झाली का काय, भांडणं झाल्यासारखा. पण आता आपण काही उठलो नाही. हो, पण नेमकं काय झालं काही असं समजलं काही? अरे काय तुम्हाला सांगा लोक म्हणून हात जोडा. या गावासारखं गावच नाही पाहिलं मी. मग काय उली गोष्टी आहे जो. पोलीस स्टेशन डायरेक्ट पोलीस स्टेशनच फॉलो करते. पोलीस आले होते रात्री. मग काय तर पोलीस आले ना बा. बोलता पोलीस आले नाही? हो, आम्हाला काही माहित नाही बा. अरे आम्हालाही माहित नव्हतं ना ते. पण आम्ही कसं झालं, आपलं 3 क्विंटल गहू घेतला आणि आपलं दळासाठी आपल्या चक्कीवर घेऊन गेलो आम्ही 3 जण. असं म्हटलं बस सकाळी लाईन राहते नाही राहत आपल्या करीचं म्हटलं आता 100 लोकांचं जेवण. तर म्हणलं आम्ही नेलं ते गहू दयासाठी. तर तेवढेच काही पोलीस आले. असं म्हणलं बा काय प्रकरण झालं काय नाही. त्याला म्हणे बा चला. हो, मी काय झालं काय नाही. मग काय झालं काय म्हणलं, मग नेमकं काय झालं? काहीच नाही ना, झालं काहीच नाही. हे चबऱ्यावानाचे लोक आहे का नाही, एक ऐकते सारखं ऐकलं नाही त्यानं, अर्धवट ऐकलं कारण पुढच्यानं पोलीस स्टेशनने फोनही मारून दिला. गावातनी गंजी पत्त्यात डाव बसला म्हणे. गावातनी नाही डाव बसला ना कोणतं काही नाही. इथं म्हणलं आपले ते बाळू भाऊ आहेत का, ते MPSCचे क्लास घेते. तर ते म्हणे बा गावातले जेवढे नवयुवक आहे त्याला म्हणे बा थोडंसं मार्गदर्शन करतो म्हणून ते मार्गदर्शन करून राहिले होते एका ठिकाणी. तर काय पोलीस स्टेशनने फोनही लावला म्हणे तिथं म्हणे गंजी पत्त्यात डाव आहे. मग पोलीस आले तर मग सारा हसा झाला. आता पाहतो म्हणते कोणता आहे फोन करणारा, सांगतो म्हणते त्याला कार्यक्रम. ठीक आहे बा, मग अशी आता काय होते काय सांगा. फसला का गेम आपला. असं मग काही समजलं का कोण होय, काही अंदाज लागला मग त्याचा? आता ते काय सांगा लागते ते, आता आम्हाला माहितच आहे ना कोण होतं ते. शिवलाल टोयगोटे. हो, बस त्याचं तेच काम आहे ना. कुठं काही कोणी सापडलं तर बस द्यायचं लंब करू. त्याला वाटलं आता मोठे पाटलाचा पोरगा आहे. चांगला तर माया पोरगा आहे, मोठमोठ्या हस्त्याची पोरं आहे. त्याला वाटलं एक खेप जर सापडले की पुरे 12च्या भावातच जातील बा. अरे पण म्हणलं पोरं खेतच नाही ना आमचे पोरं म्हणलं अशा धंद्यात नसतेच ना. आता हे MPSC क्लास शिकू राहिला होता ते पोळ्यानिमित्त तुमच्या संग आल्याचे ना, म्हणून मग ते त्यानं आयोजन केलं त्याचं. आणि हे काय हरामखोरला काय शिवल्यासारखी फोन करते पोलीस स्टेशनला. हो, नाही आहे ते तसं आहे जरा, म्हणजे नाला काय ते. हो, जाऊ दे. बरं आता आपलं मग काय करीचं, मग राहू देता कसं करता म्हणलं नाही. काय जाऊ दे आता, काही मुळे नाही का नाही, राहू देता. काय राहू देता रे. अरे बा राज्यात दहीन देऊन आणलं राज्यात, लोकांना सांगितलं ना बा आम्ही. होते बाबा आपत करता का बा. मग घरात होती ती ना लोक. तर म्हणलं आता ते आचार्याला फोन केला मी, ती येऊन राहिला रस्त्यानं आहे. आता म्हणलं कसं काय किती वाजता आहे कसं करायचं सांगा आता तुम्ही पुढचं.
बरं असं आहे का? कर पाहिजे का तुला? थांब थांब घे आता, शिकूनच घेतो आता, नाही का? हो, ते हाताने शिकून घ्या आता. बरं ठीक आहे ना, मग काही अडचण नाही. आता आपली तर काही इच्छा आहे, म्हणजे असं टेन्शनच नाही. हो, पैशाचा काही विषयच नाही. फक्त म्हणलं नियोजन जरासं आपण मागच्या साईडनं करू. सविस्तर बोलू त्याविषयी, कसं करायचं, काय किती खर्च आहे काय नाही. आहे ना शेड्यूल गेला का? तुम्ही तयार केलंच ना बिल गिल? नाही सगळं लिहूनच आणला आता, कोणता खर्च काय आहे काय नाही का, तेच तुम्हाला दाखवासाठी आणला होता. म्हणलं पहा काय कसं आहे, कमी जास्त अजूनही काही लागते का याच्या. त्याच्यासाठी आलो मेन म्हणजे. बरं ठीक आहे ना, मग आपण काय करू, मागच्या साईडनं बसू, सविस्तर काय आहे ते तुमचं दाखवून द्या. नाही हो खादोड साहेब, मग आपण ठरवून घेऊ. ठीक आहे, मग या तुम्ही आता तिकडून या, आम्ही येतो आतून. या तिकडून या झाडाखाली. बरोबर हो, वाड्याच्या मागच्या साईडनं ना. बरोबर येतो आम्ही तिकडून. या मग तुम्ही.